माझी प्रियाला प्रीत कळेना. शमिका पेंटसे, अभि, हेच सरप्राईज होतं तुझ्यासाठी. इथे चाललोय आपण हनीमूनला. अभि, नाही, आपण नाही जायचं हनीमूनला. का? काय झालं? अरे बघ ना, आधीच केवढा खर्च झालाय. हे बघ, आपण जाऊ हनीमूनला, पण आत्ता नको. मग कधी? हे बघ शमिका, मला कळतंय तू घरासाठी किती विचार करतेस. सध्या मी संध्याकाळचे असं टीव्ही ऑनच करत नाही, फिल्म्सलाही जात नाही, कारण की घरीच एक रियालिटी शो चालू असतो, द पेंटसे हाऊस शो. जे आता हा जो तमाशा चालू आहे ना, तो हळूहळू वाढत जाणार आहे आणि आपण तिघही त्याची मजा घेणार आहोत. सगळ्यांना असं रडवेन ना की असणं काय असतं हे विसरून जातेच. अभि सोबत कुठेही जाणं, कुठेही राहणं माझ्यासाठी छानच आहे की, पण आत्ता नको. कारण काय ना, इतका खर्च झालाय ऑलरेडी आणि तो अवॉइड करणंही शक्य नव्हतं. तर तो आत्ता टाळता येऊ शकतो ना. मला असं वाटलं की याच निमित्ताने थोडं सेव्हिंग पण करता येईल. आणि आजी नाराज आहेत जरा माझ्यावर, तर त्यांची नाराजी पण दूर करता येईल. ते सगळं छान झालं, सगळं ठीक झालं की मग मोकळ्या मनाने मी अभिसोबत जाऊ शकते. खरंच कौतुक करायला पाहिजे. आजच्या काळात एकही मुलगी अशी सापडणार नाही जी आपणून असं म्हणेल की आम्ही आता हनीमूनला जात नाही म्हणून. पण शमिका, आम्ही तुझं म्हणणं मान्य करू एका अटीवर. आता तू नाही गेलीस तर चालेल, पण पुढच्या महिन्यात तुला नक्की जायला लागेल. कुठलीही सबब न सांगता, कुठल्याही प्रकारचा त्याग न करता जाशील. ओके. खुश? आई, काही मदत करू का? अगं काय मदत हवी हे विचारायचं नसतं. समोर जे काही काम असेल ना ते आपणहून करायचं असतं. तुझी सासू आहे गरीब गाय, ती काय हेच सांगणार. नको ग बाई, मी करेन ना सगळं, तू नंतर कर. आज मी करते घरात जरा स्पेशल बेत केलाय. भरली वांगी करायची आहेत, पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत. उद्यापासून तू कर. कशाला आज नको, आजपासूनच करू दे. कळू देत ना तिला, जड पदार्थ करायची सवय होऊ देत तिला. वरण भात करण्यात कसलं आलंय कौतुक, ते काय कोणीही करेल. बघूया तरी काय काय जमतंय हिला ते. तू चल माझ्या बरोबर गच्चीवर, आपण कुरडई आणि पापड वाळत घालूया. अहो पण, आणि हो, सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचन आवरून ठेव. नुसता स्वयंपाक करणं महत्वाचं नसतं, त्याच्यानंतर होतो पसारा ना, तो सगळा आवरायचा असतो. हो. चल ग. हा कुठल्या देशाचा नकाशा आहे? नाही नाही, मला चांगलंच जेवण बनवायला पाहिजे.